कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। लाली हे बाय माझे इलाज तुम्ही आम्हा तुमच्या अंगावरून मीठ मोहऱ्या ओळून टाकतोय। कशाला 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 काय इतके दिवस बाहेर होतात हा चिपळूणात हा किती वाट बघत होता मी तुमची। आज येशाल उद्या येशाल पण तुमचा काय पत्ताच नाही हा। आज पण कधीच येलेला आज हा गाडी येऊन किती वेळ झाला। अगं आले आले असं स्वागत। अगं गाडीत न उतरलं तर 2-4 मित्र भेटले ना, त्यांच्याशी बोलता बोलता एवढा वेळ झाला। पण काय गं लाली, मी चिपळूणला गेलो असताना घरात एवढ्या सगळ्या गोष्टी घडल्या, मला सांगायची साधी तसदी पण घेतली नाहीस तू। त्या माधूने सांगितलं सगळं। हो असं काय करतात इथे किती काय काय घडत होता हा माकाच काय सुधरेना असं झालेला। मग तुमका काय सांगणार हा म्हटलं तुम्ही बाहेर होत मग कशाला तुमका उगा टेन्शन हा म्हणाल। गे पाय माझे एवढी माझी काळजी हो तुमका काय म्हणूचा हा हा माका काय काळजी नाही काय तुमची। जाऊ दे आले आले आता ना वाद नको लाली, तुला जरा शांत बसू दे। माझं म्हणणं फक्त एवढंच आहे, मला फक्त सांगायचं होतं आपल्या श्रीयूचं लग्न जमवलंस तेही मला सांगितलं नव्हतंस। बघितलं ना पुढे काय झालं ते। हो आता त्याच्यात माझी काय चूक हा। चूक कशी नाही, मी आधीपासून सांगत होतो मुलांच्या मनात काय आहे ते समजून घ्या, पण नाही तुम्ही काहीच ऐकलं नाहीत। आणि आता एवढं सगळं झालं ते कळवलंही नाही। लाली तुझ्यावर पण भरोसा ठेवू की नको हेच कळेना असं झालंय मला। आता कोणावर भरोसा करायचो आणि कोणावर नाही ना ह्याच आजकाल कळणार नाही। आपलीच माणसं स्वार्थासाठी परक्यांसोबत हात मिळवतं। आता त्या नीरजच्या आईचंच बघा मग। त्यांनी माका भेट वस्तू दिल्या म्हणून मी त्या घेतल्या ते तर त्यांचा माझा काय संबंध नाही हा। ताई मी गावातल्या लोकांबद्दल बोलतोय, तू कशाक वावरलंस। हा काय असं दे हा हो तुम्ही चला हा तुम्ही आत्ताच इलाज ना 4 तांबे अंगावर घ्या मग सगळं काय तर सांगते इकडे काय झाला ता चला चला हो आधी चला म्हणते ना चला 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 इकडे चला। मॉम काय होतंय तुला हा। हे घे पाणी पाणी पी। मॉम सांग ना काय होतंय तुला। काय नाही थोडंसं गरगरल्यासारखं होतंय। एक तर आज घरातली एवढी कामं केली आणि कालच्या धुपाचा त्रास पण अजून काही कमी नाही झालाय। बघितलंस तू जर इथे असती तर मॉमला हा त्रास झाला नसता। अरे इतका का पॅनिक होतोयस तू, मी ठीक आहे। कधी नव्हे ती घराच्या बाहेर वेगळ्या वातावरणात ऍडजस्ट करण्याचा प्रयत्न करते तू तिच्यावर ओरडतोयस। आपल्या घरातले संस्कार आपली परंपरा जपणं वेगळं, पण दुसऱ्या घरात आल्यावर तिथे सांभाळून घेणं वेगळं। तिला जरा वेळ लागेल हो ना निशी। बरं तिथलं सगळं झालं का। हो आवरलं तिकडचं। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।